वेलकम टू राजश्री आर्ट स्टुडिओज. आजपासून आपल्या चॅनलवर क्रिसमस स्पेशल ग्लास सीड बीड्स इयरिंग्स कसे बनवायचे ह्याची सिरीज चालू होणार आहे. तर फर्स्ट इयरिंग आहे सांता फेस इयरिंग्स. याच्यासाठी तुम्हाला 11 नंबरची सीड बीड्स लागते. त्याच्यानंतर 12 नंबरची बीडिंग नीडल लागेल आणि आपला नायलॉन थ्रेड लागेल. तर आपण सुरुवात करूया इयरिंग्ससाठी. सांताक्लॉज फेस इयरिंग. तर हे बनवण्यासाठी आपल्याला 11 नंबरचे रेड कलरचे, व्हाईट कलरचे, ऑफ व्हाईट किंवा पिंकिश कलरचे हे असे सीड बीड्स लागतील, जे ग्लास बीड्स म्हणून असतात. आणि हे 8 नंबरचे व्हाईट बीड्स आहेत, जे आपण इथे खाली बॉटमला यूज करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्याला 12 नंबरची नीडल लागेल आणि ज्वेलरी थ्रेड. प्रथम आपण सुईमध्ये थ्रेड ओवून घ्यायचा. आता आपण इयरिंग बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सुईमध्ये 4 व्हाईट बीड्स घेणार आणि हे थ्रेडच्या बॉटमला आणून 2 बीड्समधून सुई आपण पास करणार. या पद्धतीने आता हा जो खालचा थ्रेड आहे तो घट्ट पकडून ठेवायचा आणि त्याच्यानंतर हे जे 2 बीड्स आहेत त्याच्यामधून सुई आपण परत पास करायची. या पद्धतीने त्याच्यानंतर परत 2 व्हाईट बीड्स घ्यायचे आणि ह्या 2 बीड्समधून आपण परत सुई पास करायची. या पद्धतीने परत या 2 बीड्समधून आपण सुई पास करणार. अशाच प्रकारे आपल्याला 1 2 3 जसं 2 बीड्सची 3 लाईन मिळाली तसं आपल्याला 9 बीड्स पूर्ण लाईनीत मिळाले पाहिजे डबलमध्ये. एक 2 3 4. आता प्रत्येक वेळी हे 2 बीड्स साईडला असे स्ट्रेट करून घ्यायचे आणि मग नंतर त्याच्यातून आपण सुई पास करायची. आपण जेव्हा सुई पास करतो तेव्हा थ्रेड जास्त लूजही नाही राहिला पाहिजे आणि जास्त टाईटही नाही राहिला पाहिजे. बीडवर्कमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काउंटिंग असतं. तुम्ही काम करतानाच तुम्हाला बीड्सचं काउंटिंग करत राहिलं पाहिजे, नाहीतर काउंटिंग चुकलं आणि एखादा बीट जास्त कमी झाला तर तो काढताना आपल्याला सगळं आपलं जे आपण केलेलं मेहनत असते ती आपली वाया जाते. वन 2 3 4 5 6 7
अजून आपल्याला 2 लाईन बनवायच्या आहेत. एट, 9. या पद्धतीने आपले स्ट्रेट लाईनमध्ये 9 बीट्सची लाईन रेडी झाली आहे. आता जिथून आपण सुई बाहेर काढली तो पोर्शन आपण वरच्या साईडला पकडणार, या पद्धतीने होल्ड करणार आहे आणि हा जो थ्रेड आहे तो व्यवस्थित आपण इथे टाईट करून खेचून घ्यायचा. ह्याच्यानंतर आपल्याला परत 2ची लाईन बनवायची वरती, त्यामुळे आपण परत स्टार्टिंगला आपण 4 बीड्स घेणार आणि ह्या जो हा एक बीड जो हा एक थ्रेडचा जो इथे लूप आहे त्या लूपमध्ये न घालता आपण तो स्किप करणार आणि आपण जो सेकंड आहे लूप तिथे आपण आपली सुई पास करणार. या पद्धतीने त्याच्यानंतर आपण सेकंड जो बीट्स आहेत 2 त्याच्यातून आपण सुई वरती काढणार. या पद्धतीने त्याच्यानंतर परत फर्स्ट याच्यातून बीट्समधून 2 बीट्समधून आपण सुई पास करून या बीट्समधून आपण सुई बाहेर काढणार. आतापर्यंत आपण डबल बीट्स घेऊन ह्या 2 लाईन्स बनवल्या. आता आपल्याला सिंगल बीट्सने वरची लाईन बनवायची. त्याच्यासाठी आपण 2 बीट्स घेणार आणि एक लूप सोडून दुसऱ्या लूपमध्ये आपण सुई पास करणार. त्याच्यानंतर या सेकंड रेड बीट्समधून आपण सुई बाहेर काढणार. त्याने ह्याला व्यवस्थित खेचून घेणार. त्याच्यानंतर आपण सिंगल एक बीट्स घेणार. या पद्धतीने आपण पूर्णपणे रेड बीट्सने ही लाईन कंप्लीट करून घेणार. या पद्धतीने आपली ही लाईन कंप्लीट झाली. आता ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 बीट्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण सिंगल ह्याने मग 6 5 4 3 2 या पद्धतीने आपण बीट्स इथे डिस्क्रीज करत जाणार आणि त्याच्यानंतर वरती एक इयर हुकसाठी आपण लूप बनवणार.
या पद्धतीने जोपर्यंत आता 2 बीट्स येत नाहीत तोपर्यंत आपण पूर्ण लाईन आपली कंप्लीट करून घ्यायची. आता हे 2 बीट्स इथे आले. त्याच्यानंतर आपण इयर हुकसाठी लूप बनवणार आहोत, म्हणून आपण 6 व्हाईट बीट्स लावायचे. हे 6 व्हाईट बीट आणि ह्या बीट्समधून ते पास करायचं आणि ह्या पद्धतीने हा असा लूप तयार होतो. त्याच्यानंतर सुई पूर्ण पास करून आपल्याला या पद्धतीने आपला इयरिंगचा वरचा पोर्शन रेडी झाला आहे. आता आपल्याला त्याला खाली जे लटकन आहेत ते बनवायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण सांताचा फेस केअर करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला या पद्धतीने त्याच्यासाठी आपल्याला बीट्स काउंट करून घ्यायचे आहेत. आपण 9 व्हाईट बीट्स घेणार. आणि 11 रेड बीट्स घेणार. त्याच्यानंतर आपण एक 8 नंबरचा बीट्स घेणार आणि एक व्हाईट बीट्स घेणार. हा जो छोटा व्हाईट बीट आहे त्याने आपण त्याला क्लोजर बनवणार. त्याच्यानंतर छोटा बीट्स असा होल्ड करून ठेवायचा आणि जो हा 8 नंबरचा बीट्स आहे त्याच्यामधून आपण सुई अशी पास करायची. या पद्धतीने आता हे व्यवस्थित आपण खेचून घ्यायचा थ्रेड. जास्त पण खेचून घ्यायचा नाही, पण इथे कुठे गॅप राहिला नाही पाहिजे बीट्सच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हे जो 2 बीट्स आहेत त्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आणि मग परत आपण हा जो लास्टचा बीट आहे त्याला पकडून हा थ्रेड व्यवस्थित टाईट करून घेऊ. त्याच्यानंतर त्याचे जे बाजूचे या 2 बीट्सच्या बाजूला जे 2 बीट्स आहेत त्याच्यामधून आपण सुई पास करणार. या पद्धतीने मग सांताचा फेस बनवण्यासाठी आपण 5 लाईट पिंक बीट्स घेणार. याच्याऐवजी तुम्ही स्किन कलर पण घेऊ शकता. त्याच्यानंतर 7 आपण व्हाईट बीट्स घेतलेत. आणि आपण इकडे 11 घेतलेत.
बरोबर. तर 11 आता इथे आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला 2-2 बीट्स ॲड करत जायचे आहेत. आता 11 आहेत, मग इथे आपण 13 रेड बीट्स करणार. मग परत आपण एक 8 नंबरचा बीट्स घेणार आणि एक स्मॉल बीट्स घेणार आणि आधी आपण केलं त्याच पद्धतीने छोटा बीट्स बाजूला करून मोठ्या बीट्समधून नंतर पूर्ण छोट्या बीट्सच्या लाईनमधून आपण सुई पास करणार आणि एंडला आपण या 2 बीट्समधून सुई पास करणार. हे करताना आपला हात खूप हलका ठेवायचा, की कुठेही आपण थ्रेड जोरात खेचतो आहे किंवा त्याला जास्त प्रेशर देतो आहे असं करायचं नाही आणि घाईघाई करायची नाही, नाहीतर पूर्ण थ्रेड गुंतल्यानंतर आपल्याला तो थ्रेड ओपन करता येत नाही. त्याच्यानंतर 3rd लाईनमध्ये आपण सुई बाहेर काढणार. आता आपल्याला आता जी लाईन आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांताचे डोळे येणार आहेत. त्याच्यासाठी आपण पहिला एक लाईट पिंक, नंतर ब्लॅक, नंतर 2 लाईट पिंक घेणार आहोत. मग आपण इथे 7 व्हाईट घेतलेत. आता इथे आपण 10 व्हाईट घेणार आहेत. त्याच्यानंतर इथे आपला 11, इथे 13 झाले. 13मध्ये आपल्याला अजून 2 ॲड करायचे आहेत, 15. म्हणजे आपल्याला ही लाईन आपली रेडची 15ची होईल. ह्या पद्धतीने 15 बीट्स घेतली आहेत. याच्यानंतर आपण एक छोटा बीट्स घेणार. त्याच्यानंतर आपण 8 नंबरचा बीट्स घेणार आणि परत एक छोटा बीट्स घेणार. आणि आता हा छोटा बीट्स बाजूला करून आपण जो 8 नंबरचा मोठा बीट्स आहे त्याच्यामधून आणि संपूर्ण बीट्समधून सुई पास करणार. प्रत्येक वेळी आपण थ्रेड असं खेचून घेतल्यानंतर लाईन अशी बोटाने व्यवस्थित करून घ्यायची, जेणेकरून कुठे गॅप वगैरे असेल ना तर तो व्यवस्थित निघून जातो. त्याच्यानंतर 4थमध्ये आपण पास करणार. आता इथे आपण 3 लाईट पिंक घेणार.
आणि 3 लाईट पिंक, 12 व्हाईट, 4th लाईनमध्ये आपण 3 लाईट पिंक, 12 व्हाईट, त्याच्यानंतर ज्यामध्ये आपण 17 रेड, त्याच्यानंतर एक स्मॉल बीड्स, मोठा बीड्स आणि परत स्मॉल बीड्स. तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्मॉल बीड्स बाजूला करायचं आहे आणि मोठ्या बीड्समधून आणि त्याच्यानंतर सगळ्या छोट्या बीड्समधून सुई आपल्याला पास करायची. हे इयरिंग बनवताना आपण ही 9ची लाईन घेतली होती, 9 बीट्सची. त्याच्यामुळे 5th हा त्याचा सेंटर पॉईंट येतो. हे सेंटर पॉईंटनंतर तुम्हाला जे पण पुढचे बीट्सचे जे करायचे आहेत त्याच्यामध्ये लाईनिंग्स बनवायचे आहे ते सेम ॲज इट इज जसे इकडे आहेत त्याचप्रमाणे काउंट करून तिकडे आपल्याला बनवायचे आहेत. तर आपण मिडल लाईन आता रेडी करणार आहोत. तर 5thच्या लाईनमधून आपण सुई बाहेर काढणार. आता आपण 2 पिंक, एक ब्लॅक, एक रेड, परत 2 पिंक, परत एक रेड, म्हणजे हे सांताचा नाक आणि फेसचा आपण पॅटर्न रेडी करू. ही आपली सेंटर लाईन आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्हाईट, रेड आणि क्लोजिंग बीट्स टाक. आता हे सेंटर लाईनला आपण 2 लाईट पिंक, एक रेड, 2 लाईट पिंक, एक रेड आणि त्याच्यानंतर इथे आपण 14 बीट्स व्हाईट घेतलेत आणि त्याच्यानंतर हे 19 बीट्स रेड घेतलेत. त्याच्यानंतर एक स्मॉल बीट्स, बिग बीट्स आणि परत स्मॉल बीट्स. स्मॉल बीट्सला बाजूला करून आपण पूर्ण सगळ्या बीट्समधून आपण सुई बाहेर काढून घेतली. आता आपल्याला हे जे 4 लाईन्स आहेत त्याच्यामध्ये सेम ॲज इट इज हे आपण कंप्लीट केले त्याच पद्धतीने इकडे करायचे आहे. हे आपले इयरिंग्स रेडी झाले आहे. आता आपण जिथे लूप बनवला आहे इयर हुकसाठी तिथून आपण परत एकदा थ्रेड पास करून घ्यायचा आणि मग इयरिंग्सला क्लोज करून टाकायचं. हे क्लोज झाल्यानंतर जो एक्स्ट्रा थ्रेड आहे तो आपण कट करून टाकायचा. आणि आता आपल्याला हे आपले इयरिंग्स रेडी झाले आहे. तर आपल्याला इथे इयर हुक लावायचं आहे. तर इयर हुक घेऊन त्याचा हा लूप ओपन करून आपण त्या लूपमध्ये अटॅच करून त्याला
क्लोज करून टाका. या पद्धतीने आपले सांता इयरिंग्स रेडी झाले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. असंच छान छान ट्युटोरियलसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.